हा तडका त्या पोह्यांचा आहे. हे पोहे मला आठवतच नाही आहेत की मी आणले कधी होते. त्याला एक चांगलं ऊन देऊन घेतलं आणि त्यानंतर चाळूनसुद्धा घेतले. आज त्याचा चिवडा बनवायचा असं ठरवलंच होतं. टेचलेला लसूण, चट्टा केलेलं खोबरं, बारीक चिरलेली मिरची, मिरची तुमच्या हिशोबाने घ्यायची, अर्धा वाटी पिठी साखर, शेंगदाणे, अख्खं डाळं आणि ज्याशिवाय हा चिवडा संपूर्ण अपुरा आहे असे गावरान तीळ अजिबात स्किप करायचे नाहीत. आता सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला चिवडा बनवण्याची. सगळे पदार्थ जे मी तुम्हाला आत्ता सांगितले ते सगळे कमी तेलामध्ये आधी तळून घ्यायचे, जेणेकरून ते असे लाल भडक होत नाहीत, चिवड्याची चव जात नाहीत. शेंगदाणेसुद्धा जास्त करपवायचे नाहीत. अर्ध्या वाटीपेक्षा जास्त शेंगदाणे घेतले होते. अर्धा किलो मक्याचा चिवडा बनवत असेल मी, कारण तो फुलून खूप होतो. 1 किलोचं पॅकेट दोनदा करायला म्हटलं तरीसुद्धा जमतं. आता लसूण जो आहे टेचलेला आणि खोबरं ते मी एकत्र भाजून घेतलं होतं, लसूण चांगला कुरकुरीत होण्यासाठी. आणि त्यानंतर आता फोडणी देऊन घेऊयात. कमी तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेतला, त्यानंतर लगोलगच हिंग, तांबडं तिखट टाकलं, 2 ते 2.5 चमचे तुमच्या हिशोबाने टाका. नंतर गावरान तीळ पाऊण वाटी टाकले होते जवळ आणि फक्त ह्याच्यामध्ये मसाला जर कोणता गेला असेल तर तो धना पावडर गेली आहे. बाकी मी एक्स्ट्राचं असं त्याच्यामध्ये बाकी काही टाकलंच नव्हतं. आता ही फोडणी छान परतवून घ्यायची आणि त्यानंतर ती गार व्हायला ठेवून द्यायची. कडकडीत तेलामध्ये हा चिवडा तळावा लागतो, कारण तरच तो फुलतो. नाहीतर जर कमी तेलामध्ये आणि कमी फ्लेमवरती हा तळला तर संपूर्ण तेलकट होऊन बसेल. आता गार झालेल्या लाह्यांमध्ये तुम्हाला ती गार केलेली फोडणी ॲड करायची आहे. खूप सोपी पद्धत सांगितली आहे तुम्हाला. सहजच जमेल हा चिवडा बनवायला आणि आवडीने सगळे खातात. आता तुम्हाला जर मिठाचा हिशोब लागत नसेल तर तुम्ही फोडणीमध्येच मीठ टाका. मला लागतो त्याच्यामुळे मी नंतर टाकला आहे. शेवटी टाकायची ती पिठी साखर. आता जो तडका दिलेला असतो तो तिखट असतो आणि त्यामुळे पिठी टाकणं खूपच आवश्यक आहे. सगळं छान मिक्स आउट करून घ्यायचं. तयार आहे आपला कुरकुरीत असा घरच्या घरी बनवलेला मक्याचा पोह्याचा चिवडा.